नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण ट्रायंगल्स या प्रकरणातील काही महत्त्वाचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला लंबदुभाजकाचे प्रमेय म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, त्यानंतर कोनदुभाजकाचा गुणधर्म म्हणजेच अँगल बायसेक्टर थेरम आणि नंतर त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. हे सर्व गुणधर्म 3.4 हा उदाहरण संग्रह सोडवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आता आपण लंबदुभाजकाचे प्रमेय अभ्यासूया. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. लंबदुभाजकाच्या प्रमेयाचे 2 भाग आहेत, म्हणजेच 2 गुणधर्म आहेत. त्यातील पहिला गुणधर्म आपण सिद्ध करणार आहोत आणि दुसरा गुणधर्म समजावून घेणार आहोत. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो, असा हा पहिला गुणधर्म आहे. आणि हा पहिला गुणधर्म आपण इथे सिद्ध करूया, त्याची सिद्धता पाहूया. म्हणजेच इथे पहिलं निम्म विधान जे आहे ते आपण पक्ष म्हणून घेत असतो आणि उरलेलं निम्म विधान हे साध्य म्हणून घेत असतो आणि त्यानुसार आपण आकृती तयार करूया आणि सिद्धता लिहूया. मग इथे रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो, हे विधान आहे. मग यातील निम्म विधान म्हणजेच एक रेषाखंड घेतला AB आणि त्या रेषाखंड ABचा रेषा L ही एक लंबदुभाजक रेषा काढली आणि ही लंबदुभाजक रेषा रेख AB ला बिंदू M मध्ये छेदते. म्हणजे हा सगळा भाग आपण पक्षमध्ये लिहिलेला आहे. मग आपल्याला सिद्ध करायचा आहे की हा जो लंबदुभाजकावरचा बिंदू आहे P, तर तो कोणताही एक बिंदू आहे या लंबदुभाजकावरचा, तर तो या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो, म्हणजे समान अंतरावर असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे PA आणि PB हे दोघे सारखे आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्यानुसार पक्ष लिहिलं. रेषा L ही रेख AB ची लंबदुभाजक रेषा आहे. रेख AB ला ही रेषा L बिंदू M मध्ये छेदते आणि बिंदू P हा रेषा L वरील कोणताही एक बिंदू घेतलेला आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की PA बरोबर PB हे आपलं साध्य आहे. यानुसार निम्म विधान पक्ष, उरलेलं निम्म विधान साध्य आहे. आकृती तयार केलेली आहे. आता आकृतीवरून आपण सिद्ध करूया की PA बरोबर PB कसं होणार आहे. तर आता इथे आकृतीमध्ये जे 2 त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण PMA आणि त्रिकोण PMB, हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील ते आपण प्रथम समजावून घेऊया. इथे PA आणि PB हे एकरूप दाखवायचे आहेत, म्हणजेच आपल्याला AP आणि PB हे प्रथम जोडून घ्यावे लागतील. ते मी रचनामध्ये लिहिलं आहे. रेख AP आणि रेख BP हे जोडलेले आहेत, म्हणजेच आकृतीत पण दाखवले आहेत आणि इथे रचना पण केलेली आहे. मग हे जे 2 त्रिकोण दिसत आहेत PMA आणि PMB, हे त्रिकोण आपण एकरूप आहेत हे दाखवणार आहोत. मग त्यासाठी कोणती कसोटी आहे ती जरा नीट समजावून घेऊया. इथे बिंदू M हा AB चा मध्य आहे, कारण आपल्याला सांगितलेलं आहे की रेषा L ही रेख AB ची लंबदुभाजक आहे. लंबदुभाजक हा रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जातो आणि जिथे छेदतो तिथे प्रत्येकी काटकोन होता तिकडे आणि इकडे हा काटकोन दाखवलेला आहे. कारण लंबदुभाजक म्हणजेच लंब म्हणजेच काटकोनात छेदणे आणि दुभाजक म्हणजे 2 समान भाग होणे. यानुसार रेख AB चे 2 समान भाग झालेले आहेत, AM आणि MB, आणि जिथे छेदलेला आहे म्हणजेच M मध्ये हा छेदलेला आहे तिथे काटकोन झालेला आहे. म्हणजेच AMP हा कोण काटकोन आहे, इकडे BMP हा कोण काटकोन आहे. म्हणजेच हे 2 त्रिकोण आपल्याला बा कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हणता येईल, कारण या दोन्ही त्रिकोणामध्ये AM बाजू इकडच्या BM शी एकरूप आहे. हा कोण इकडे काटकोन आहे, इकडे पण इकडे दोन्हीकडे काटकोन आहे, प्रत्येकी 90 आहे. आणि PM ही जी बाजू आहे या दोन्ही त्रिकोणाची सामायिक बाजू आहे. म्हणजेच
आपल्याला सांगता येईल की बाजू कोन बाजू या कसोटीनुसार बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. मग तेच आपण इथे सिद्धतेमध्ये लिहितोय. त्रिकोण पीएमए नावं लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहायची आहेत व त्रिकोण पीएमबी मध्ये रेख एएम एकरूप रेख बीएम आधार दिलेला आहे. एम हा एबीचा मध्यबिंदू आहे कारण लंबदुभाजक म्हणून सांगितलं लंबदुभाजक हा रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जातो त्यामुळे याला आधार पक्ष लिहिलं तरी चालेल किंवा एम हा एबीचा मध्यबिंदू असं लिहिलं तरी चालेल. नंतर कोण पीएमए एकरूप कोण पीएमबी प्रत्येकी 90 आहेत. रेख पीएम एकरूप रेख पीएम ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण पीएमए आणि पीएमबी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत बाकोबा कसोटीनुसार. आणि हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजेच तंतोतंत जुळले म्हणजे त्यांचे उरलेले जे घटक असतात ते एकरूप असतात. मग उरलेल्या घटकांमध्येच पीए आणि पीबी येणार आहे म्हणजेच पीए बरोबर पीबी हे आपण लिहू शकतो एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. इथे आपण हे पहिलं विधान याचं सिद्ध केलेलं आहे लंबदुभाजकाचं प्रमेय. आणि याच लंबदुभाजकाच्या प्रमेयाचं दुसरं विधान आहे म्हणजे दुसरा भाग आहे तो असा आहे. रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. म्हणजे आता आपण असं सिद्ध केलं होतं विधान 1 मध्ये म्हणजे भाग 1 मध्ये की रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असणारा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. आणि आता इथे आपण उलट सिद्ध करणार आहोत की रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. म्हणजेच इथे आकृतीवरून आपण हे समजावून घेऊया. याची काही आपण सिद्धता पाहणार नाही आहोत फक्त समजावून घेऊया. म्हणजे इथे रेषाखंड एबीचे अंत्यबिंदू आहेत ए आणि बी. मग पी हा जो बिंदू आहे तो या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून म्हणजे ए आणि बी पासून समदूर आहे म्हणजे समान अंतरावर आहे म्हणजेच एपी बरोबर बीपी आहे. तर आपण सांगू शकतो की बिंदू पी जो आहे तो जर या रेषाखंड एबीच्या अंत्यबिंदू ए आणि बी पासून जर समदूर आहे तर हा बिंदू पी रेख एबीच्या लंबदुभाजकावरच असतो असा हा दुसरा भाग आहे दुसरा गुणधर्म आहे लंबदुभाजकाच्या प्रमेयाचा. म्हणजे थोडक्यात लंबदुभाजकाच्या प्रमेयाचे दोन भाग म्हणजेच दोन गुणधर्म कोणते आहेत तर रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो हा पहिला भाग झाला. आणि दुसरा आहे रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. आता हेच प्रमेय आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. There are two parts of this theorem, that is, there are two properties. First part means first property is every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. Let us prove this statement. Let us draw the figure first, then I will write given and to prove. So from the given statement, first half sentence is consider as given and next half sentence we have to prove. So from the given statement let us draw the figure. Here draw a segment AB and a perpendicular bisector of segment AB is line L and take any point P on this line L. So this is the figure we have drawn. Now let us write the given. The line L is the perpendicular bisector of segment AB at point M. Means this line L is a perpendicular bisector of segment AB and this line L intersects segment AB at point M. Point P is any point on this line L. Now we have to prove that this point P is equidistant from the end points of this segment AB. Means we have to prove that this point P is equidistant from point A and B. Means we have to prove that PA is equal to PB. So to prove PA is equal to PB. Now we have to do the construction here. We have to join segment AP and BP. So draw segment AP and BP also in the figure and we have to write here construction draw segment AP and segment BP.
Now from this figure, here in this figure there are two triangles, triangle PMA and triangle PMB. Now we have to prove that these two triangles are congruent. So by which test these two triangles are congruent? Let us prove this. Now here in these two triangles, here M is a midpoint of segment AB, means AM is equal to MB, because we know that line L is a perpendicular bisector of segment AB, and we know that perpendicular bisector of the segment passes through the midpoint of that segment. So M is a midpoint of segment AB, and also here this is a perpendicular to this segment, means here angle PMA and angle PMB each of 90 degree. And here PM is a common side between the two triangles. So these two triangles are congruent by side angle side test. So SAS test is applicable here. So let us write the proof. In triangle PMA and triangle PMB, PMA and PMB triangle, segment AM is congruent to segment BM. I have shown these congruent parts by identical marks in the figure, and the reason for this statement is M is a midpoint of segment AB, means AM is equal to MB. Now angle PMA is congruent to angle PMB, each 90, and segment PM is congruent segment PM. This is a common side between the two triangles, so reason is common side, and therefore the two triangles PMA and PMB are congruent by SAS test, side angle side test. And once the two triangles are congruent, it means that they coincide to each other, means the remaining parts of these two triangles are congruent, means PA is equal to PB, that is corresponding sides of congruent triangles. So CSCT, the long form of CSCT is corresponding sides of congruent triangles. So PA is equal to PB, and that is we have to prove in this first property. Now the second part, means second property of the perpendicular bisector theorem is any point equidistant from the end points of a segment lies on the perpendicular bisector of the segment. Now we will explain this property from this figure. Now we will explain this property from this figure. Now here segment AB is any segment, and point P is equidistant from the end points of this segment AB, means PA is equal to PB. This is given. Now whenever the point which is equidistant from the end points of the segment, that point lies on the perpendicular bisector of this segment AB, means here point P is on the bisector of this segment AB, means here if line L is a bisector of this segment AB, then P is on the line L. So this is the meaning of this statement. So there are two parts of this perpendicular bisector theorem. First part is every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segments, means here point P is equidistant from the end points of segment AB, means PA is equal to PB. And second part is if that point which is equidistant from the end points of the segment, then that point lie on the perpendicular bisector of that segment. So these are the two parts of this perpendicular bisector theorem. आता आपण कोन दुभाजकाचे प्रमेय समजावून घेऊया, म्हणजेच अँगल बायसेक्टर थिअरम. विधान असं आहे, इथे देखील कोन दुभाजकाच्या प्रमेयामध्ये सुद्धा लंब दुभाजकाच्या प्रमेयाप्रमाणेच दोन भाग आहेत, म्हणजेच दोन गुणधर्म आहेत. आपण हे दोन्ही गुणधर्म फक्त समजावून घेणार आहोत, याची सिद्धता पाहणार नाही. पहिलं विधान आहे, पहिला गुणधर्म आहे यातला, कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. म्हणजेच इथे आपण आकृतीवरून हा गुणधर्म समजावून घेऊया. इथे कोन PQR चा किरण QS हा दुभाजक घेतलेला आहे. म्हणजेच इथे लिहिलंय पक्षमध्ये किरण QS हा कोन PQR चा हा दुभाजक आहे, आणि बिंदू A हा कोणताही एक बिंदू आहे या कोन दुभाजकावरचा, म्हणजेच QS वरचा.
ए हा कोणताही एक बिंदू आहे आणि या ए पासून कोणाच्या दोन्ही भुजांवर लंब टाकलेले आहेत, म्हणजे ए बी लंब QP आहे आणि AC लंब QR आहे. मग आपण असं सिद्ध करणार आहोत की जर कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो, म्हणजे हा जो बिंदू आहे या कोन PQRच्या दुभाजकावर आहे, म्हणजेच हा या दोन्ही भुजांपासून समदूर आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच AB बरोबर AC हे आपलं साध्य आहे. म्हणून साध्यमध्ये हे लिहिलेलं आहे. आणि त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा वापर करून आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतील आणि त्यावरून आपण AB बरोबर AC हे सिद्ध करू शकतो. परंतु आपण इथे सिद्धता न पाहता फक्त हा गुणधर्म समजावून घेतोय की कोन दुभाजकावरचा कोणताही बिंदू, याच्यावर अनंत बिंदू आहेत दुभाजकावरती, या कोणताही एक बिंदू घेतला तर हा दोन्ही भुजांपासून समदूर असतो, म्हणजे त्या बिंदूपासून जर दोन्ही बाजूंवर लंब टाकले तर ते दोन्ही लंब सारख्याच मापाचे असतात, समान लांबीचे असतात. हे या प्रमेयावरून आपल्याला लक्षात येत आहे. लेट अस लर्न this angle bisector theorem. Now there are two parts of this theorem. So first part is every point on the bisector of an angle is equidistant from the sides of the angle. So to learn this property, let us draw the figure. Here in angle PQR, ray QS is a bisector of this angle PQR, and we know that bisector divides that angle into two equal parts. Means here angle PQS, this angle, and SQR, this angle, both have equal measure. Means this ray QS divides this angle PQR into two equal parts. So ray QS is a bisector of this angle PQR, and take any point A on this bisector QS. So A is any point on this angle bisector, and draw perpendicular from this point A on both sides of this angle PQR. Now AB is perpendicular on QP and AC is perpendicular on QR. So everything is written here in the given. So ray QS is the bisector of angle PQR, and point A is any point on ray QS. AB is perpendicular to QP and AC is perpendicular to QR. And here we have to prove that this point A, which is on the bisector of this angle PQR, this is equidistant from the sides of this angle. Means AB is equal to AC. This is we have to prove in this property. But here we are not going to learn the proof of this statement, and we can easily prove that these two triangles are congruent by using the test of congruency of triangles, and we can prove that AB is equal to AC here. But here we are not going to learn the proof, only we understand this property. आणि या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या गुणधर्मातील दुसरा जो भाग आहे, म्हणजे दुसरा जो गुणधर्म आहे तो असा आहे, कोनाच्या भुजांपासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोनाच्या दुभाजकावर असतो. म्हणजेच इथे बिंदू ए जर या कोन PQRच्या म्हणजे QP आणि QR या दोन्ही भुजांपासून जर समदूर असेल, म्हणजे AB बरोबर AC असेल, तर हा बिंदू A या कोन PQRच्या दुभाजकावरच असतो, असा हा गुणधर्म आहे. म्हणजे मगाशी आपण जे सिद्ध केलं होतं पहिल्या गुणधर्मात ते असं होतं की दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्याच्या भुजांपासून समदूर असतो, तर इथे कोनाच्या भुजांपासून समदूर असणारा बिंदू हा त्या कोनाच्या दुभाजकावर असतो, असा हा दुसरा गुणधर्म आहे. नाउ द सेकंड पार्ट ऑफ दिस अँगल बायसेक्टर थिअरम इज एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ एन अँगल is on the bisector of that angle. It means that here if this point A is equidistant from the both sides of this angle PQR, means AB is equal to AC, then we say that this point A is on the angle bisector of this angle PQR. Means in the first statement, in the first part of this angle bisector theorem, we have proved that if point A is on the bisector of this angle PQR,
then AB is equal to AC. Means we have proved that every point on the bisector of an angle is equidistant from the sides of this angle. And here we are going to prove in the next second property, means second part is any point is equidistant from the sides of this angle, then that point lie on the bisector of that angle. So this is the second property here. आता आपण त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे काही गुणधर्म अभ्यासूया. त्यातील पहिला गुणधर्म म्हणजे हे प्रमेय आहे. जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोन लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा असतो. थोडक्यात काय तर त्रिकोणामध्ये जेव्हा दोन बाजू असमान असतात त्यावेळेला मोठ्या बाजूसमोरचा कोन मोठा असतो आणि लहान बाजूसमोरचा कोन लहान असतो. हेच आपल्याला या गुणधर्मातून शिकायचं आहे. आपण हा फक्त गुणधर्म आकृतीवरून समजावून घेऊया. इथे त्रिकोण एबीसी मध्ये जर एबी लहान आहे एसी पेक्षा, म्हणजे एबी ही लहान बाजू आहे आणि एसी ही एबी पेक्षा मोठी बाजू आहे, तर एबीच्या समोरचा जो कोन आहे तो आहे कोन सी. मग एबी बाजू लहान आहे म्हणजे कोन सी सुद्धा लहान आहे आणि एसी बाजू मोठी आहे म्हणजे त्याच्या समोरचा कोन बी हा मोठा आहे. मग तेच आपण इथे लिहिलंय. त्रिकोण एबीसी मध्ये जर एबी ही बाजू एसी पेक्षा लहान असेल तर त्यांच्या समोरील कोनांमध्ये सुद्धा असंच च्यापेक्षा लहानचं चिन्ह येणार आहे. म्हणजे एबीच्या समोरचा कोन आहे सी आणि एसीच्या समोरचा कोन आहे बी, म्हणजेच कोन सी हा लहान असणार आहे कोन बी पेक्षा. म्हणजे थोडक्यात लहान बाजू समोरचा कोन लहान असतो आणि मोठ्या बाजू समोरचा कोन मोठा असतो. हेच या गुणधर्मावरून आपण अभ्यासलं आहे. नाउ लेट अस लर्न सम प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वालिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. दिस इज अ थेरम, सो लेट अस लर्न द फर्स्ट प्रॉपर्टी. If two sides of a triangle are unequal, then the angle opposite to the greater side is greater than the angle opposite to the smaller side. So let us understand this property with this figure. Now in this triangle ABC, here side AB is smaller than side AC. Means here AB is less than AC. Means here length AB is less than length AC. It means that the angle opposite to these two sides have the same relation, that is less than type relation. So here side AB is smaller side than AC. So the angle opposite to this side AB is angle C and angle opposite to this side AC is B. So same relation will be there here, means angle C is less than angle B. Means here angle B is greater than angle C. So if in triangle ABC, if AB is less than AC, then angle C is less than angle B. So this is the property. So in this property, in short, we can say that in a triangle, the angle opposite to greater side is greater and the angle opposite to smaller side is smaller. असाच अजून एक गुणधर्म आपण अभ्यासूया. प्रमेयाचं विधान असं आहे. जर त्रिकोणाचे दोन कोन असमान मापांचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. म्हणजे आता जो आपण गुणधर्म पाहिला तसाच हा गुणधर्म आहे. म्हणजे मगाशी आपण पाहिलं की जर दोन बाजू असमान असतील तर त्यांच्या समोरचे कोन सुद्धा त्याचप्रमाणे नातं असतं. म्हणजेच जी बाजू लहान असते त्याच्या समोरचा कोन लहान असतो. आता इथे कोनांवरून बाजूबद्दल आपण तुलना करतोय. म्हणजे जर त्रिकोणाचे दोन कोन समान मापाचे असतील तर मोठ्या कोनासमोरची बाजू ही मोठी असते आणि लहान कोनासमोरची बाजू ही लहान असते. असंच थोडक्यात आपल्याला यामुळे सांगायचं आहे. तर समजावून घेऊया. त्रिकोण एबीसी मध्ये जर कोन बी हा जर कोन सी पेक्षा मोठा असेल, म्हणजे कोन बीचं माप जास्त आहे कोन सी पेक्षा, तर कोन बीच्या समोरची बाजू सुद्धा मोठी असणार आहे कोन सी समोरच्या बाजूपेक्षा. कारण कोन बी मोठा आहे कोन सी पेक्षा, तर कोन बीच्या समोरची बाजू आहे एसी, ती मोठी असणार आहे कोन सी समोरच्या बाजूपेक्षा म्हणजेच एबी पेक्षा. तर थोडक्यात इथे आपण असं म्हणू शकतो की त्रिकोणामध्ये जेव्हा दोन कोन असमान मापाचे असतात तेव्हा मोठ्या कोनासमोरची बाजू मोठी असते आणि लहान कोनासमोरची बाजू लहान असते. हेच आपण इथे समजावून घेतलं. नाउ लेट अस
learn one more property about these inequalities of sides and angles of a triangle. Statement of this theorem is, if two angles of a triangle are unequal, then the side opposite to the greater angle is greater than the side opposite to smaller angle. Now, let us learn this property with this figure. In triangle ABC, if angle B is greater than angle C, then we say that side AC is greater than side AB. In short, we can say that if two angles of triangle are unequal, then the side opposite to greater angle is greater and the side opposite to smaller angle is smaller. Here angle B is greater than angle C. It means that the side opposite to them are, the side opposite to angle B is AC and side opposite to angle C is AB. So here angle B is greater than angle C. It means that side AC is greater than side AB. So this is the meaning of this theorem. आता आपण शेवटचा गुणधर्म अभ्यासूया. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजेच इथे त्रिकोण PQR मध्ये आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज केली तर ती उरलेल्या तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी मोठी असली पाहिजे, तरच तो त्रिकोण अस्तित्वामध्ये असतो. म्हणजेच त्रिकोण PQR मध्ये इथे PQ आणि QR या दोघांची जर बेरीज केली तर ती PR पेक्षा मोठी असणार आहे, किंवा PQ आणि PR यांची बेरीज केली तर ती QR पेक्षा जास्त असणार आहे, आणि QR आणि PR यांची जर बेरीज घेतली तर ती PQ पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. हा अतिशय महत्वाचा गुणधर्म आपण अभ्यासतो आहोत. Now this is the last important property of the triangle. The sum of any two sides of a triangle is greater than the third side. Means here in triangle PQR, PQ plus QR is greater than the third side PR. Similarly, PQ plus PR is greater than QR and QR plus PR is greater than PQ. So the sum of any two sides of a triangle is greater than the third side. This is very important property of triangle, and in every triangle this property exists. Then only that triangle exists. So this is a very important property of any triangle.